गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अत्र आक्षेपकः पृच्छति, पुनरपि पृच्छति। अदि सहसिद्धत्वे पूर्वं वदामि। सिद्धान्ति ब्रूते सहसिद्धत्वम् इत्युक्ते ज्ञानमेव सिद्धम् इति नार्थः। ज्ञानं सिद्धमिति नार्थः, ज्ञानार्थ योग्यता सिद्धा इत्येव अर्थः। ज्ञानार्थ योग्यता सिद्धा चेत् जन्म आदौ एव ज्ञानं भवेत् न, जन्मनः किञ्चिदनन्तरमपि ज्ञानं भवेत्। जन्मनः किञ्चिदनन्तरं कदा? यदा आत्मनः विचारम् अकार्षीत् तदैव ज्ञानं जातं। तत्र तस्य भयं वस्तुतः भयं नासीत्। भयमित्युक्ते तत् संसारबुद्धिः तावदेव। अत्र भयमिति वस्तुतः तस्य भयमभूदिति न मन्तव्यं, ज्ञानदृष्ट्या। तत्र प्रजापतेः ज्ञानमभूत् इति अङ्गीकृत्य, प्रजापतेः ज्ञानमभूदिति पक्षम् अङ्गीकृत्य तत्पक्षस्य समर्थकत्वेन एवमुच्यते। तत्पक्षस्य अनुकूलतया अत्र उच्यते। तस्य ज्ञानमभूदिति मन्यामहे। कथमभूत्, कदा अभूत्? सहसिद्धत्वमित्युक्ते जन्मतः एव सहसिद्धं चेत् जन्मकाले एव ज्ञानं भवेत्। किन्तु जननानन्तरं अत्र हिरण्यगर्भस्य जन्म न भवति, आविर्भावः प्रकटनमेव। जन्म न भवति, आविर्भावः प्रकटनमेव। तर्हि प्रकटनमात्रेण अभिव्यक्तिमात्रेण प्रथमक्षणे एव ज्ञानं भवेत्। प्रथमक्षणे ज्ञानं नाभूत्। तर्हि किमभूत्? यदा ज्ञानं नाभूत् तदा किञ्चित् भयं भवति। अत्र तु भयविशेषो नास्ति। भयविशेषो तत् सामान्यजीवभावः एव। अज्ञानस्थितिरेव भयं नाम। अज्ञानस्थितिरेव भयं नाम, न तु विशेषभयमिति। कुतः? द्वितीयन्नास्ति तदेव उच्यते। तदेव स्वयं विचारकाले ब्रूते। यन्मदन्यन्नास्ति, यस्मात् मदन्यत् किमपि नास्ति, कस्मात् बिभेमि? अन्यस्य अभावात् भयं कथमुत्पन्नम्? अत्र अन्यस्मात् भयं नोत्पन्नम्, आत्मनः सकाशे यद् भयमुत्पन्नम्। यद्यपि अत्र कुत्रचिदपि भाष्ये नास्ति, अयमर्थः मयैव उच्यते। अन्यस्मात् भयं नोत्पन्नम् इत्युक्ते आत्मनः जीवभावादेव भयमुत्पन्नं। जीवभावमिति यद्यपि उत्कृष्टजीवः, अत्यन्त उत्कृष्टजीवः, ज्ञानकर्मधर्मादियुक्तः। तत्रोक्तं खलु, ज्ञानं वैराग्यम् ऐश्वर्यं धर्मः एतत् सर्वमप्यस्ति। ज्ञानमित्युक्ते वेदमन्त्राणि सन्ति, वेदमन्त्राः सन्ति। अन्यज्ञानमस्ति, आत्मानुभवज्ञानमेव नाभूत् तावदेव। उत्कृष्टशरीरमस्ति, तस्य अत्यन्त उत्कृष्टशरीरमित्युक्ते अन्तःकरणम्। उत्कृष्ट अन्तःकरणं, तत्र वैराग्यमपि उत्कृष्टमस्ति। तर्हि यद्यपि वैराग्यमुत्कृष्टम्, ऐश्वर्यमित्युक्ते अत्र इन्फीरियारिटी काम्प्लेक्स् नास्ति, दीनत्वं। दीनत्वमिति अल्पजनानां दीनत्वं भवति। ये अल्पजनाः सन्ति, दीनत्वं भवति। येषु दिनेषु किञ्चित् विषयान्तरम् अनुप्रसक्तं वदामि। विषयान्तरं सर्वे जनाः स्वस्ववर्णं आदरेणैव पश्येयुः, स्ववर्णं न्यूनं न मन्येरन्। ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्राः किन्तु वैदेशिकानां मिशनरी जनानां प्रेरणया अथवा अस्मज्जनानामपि केषाञ्चित् प्रेरणया शूद्राः आत्मनि न्यूनभावनां कुर्वन्ति। न्यूनत्वभावनमित्युक्ते न्यूनत्वभावनमित्युक्ते दीनता।
दीनत्वं नानुभवेत्, दीनभावनां न कुर्यात्। शास्त्रं शूद्रं त्वं दीनोऽसि हीनोऽसि इति न कदाचित् ब्रूते। अत्र पश्य, त्वं दीनः हीनः इति शूद्रं वा चण्डालं वा न ब्रूते। सर्वेपि आत्मानं किमुच्येत्, ईश्वरवन्तमेव, ईश्वरमेव पश्येत्। ईश्वरः इत्युक्ते समर्थः, दीनत्वरहितः, हीनत्वरहितः, न्यूनभावनां न कुर्यात्, आत्मादरः, आत्मविश्वासं कुर्यादिति। आधुनिकभाषायाम् आत्मविश्वासः स्वाभिमानं कुर्यात्। అంటే ఇన్ఫీరియారిటీ కాంప్లెక్స్, ల్యాక్ ఆఫ్ సెల్ఫ్ కాన్ఫిడెన్స్ ఇది ಮಾಡಬಾರದು. ఆత్మవిశ్వాస రాహిత్యం ಅಥವಾ ఆత్మని న్యూనభావనాం న కుర్యాత్. అస్య తదేవ అనైశ్వర్యం ఇది. ఉపాసకస్య పుణ్యాత్మనః ఐశ్వర్యం భవతి. ఐశ్వర్యం ఇత్యుక్తే అహం సమర్థోస్మి, ఐ ఎమ్ హెల్ప్లెస్ इति दीनः इति भावं न कुर्यात्. तत् दीनभावम् अधर्महेतुः. मिशनरी जनैर्वा अन्य कम्युनिस्टादि जनैर्वा अस्मत् विविधवर्णेषु न्यूनभावनाम् अजनयन् तेन न्यूनभावनया युक्ताः अधर्ममेव आचरन्ति, स्वधर्मं परित्यजन्ति. तदेव दृश्यते सर्वत्र. What Hindus lack is their identity consciousness, కాన్షియస్ సెల్ఫ్ ఐడెంటిటీ ఆఫ్ దేర్ హిందుత్వం. తమ తమ వర్ణ, తమ తమ హిందూ ఐడెంటిటీ ఇత్యుక్తే స్వకీయ వర్ణస్య అభిమానः, స్వాభిమానः. స్వాభిమాన అభావే న్యూనత్వం అనుభవంతి. యదా న్యూనత్వం అనుభవంతి కార్యాణి కర్తుం, స్వధర్మం ఆచరితుం న శక్నువంతి. శాస్త్రస్య ప్రయోజనం త్వయి శ్రోతరి న్యూనత్వభావజననం न न्यूनत्वभावजनने शास्त्रतात्पर्यं नास्ति. सर्वानपि सर्ववर्णीयान् यो यस्य वर्णः तत्तत् वर्णजनान् स्वात्मनि स्वाभिमानमेव जनयति. आदौ अस्मत् शास्त्रस्य प्रयोजनं स्वाभिमानजननम्. अत्र पश्य, विदेशी आक्रमण निमित्तम् कारणात् अस्मत् शास्त्राणामपि एवं व्याख्यानं कृतं वैदेशिकैः अस्मज्जनैरपि. वैदेशिक अनुयायिभिः अस्मत् शास्त्राणि अस्मासु न्यूनत्वमेव जनयन्ति, न्यूनत्वभावनां जनयन्ति इति. न्यूनत्वभावनेन किं भवति? आदौ आत्मानं हिंसति. यदा आत्मनि न्यूनत्वभावना भवति, स्वधर्मं परित्यजति. आत्मानं न्यूनं मन्यते, स्वधर्मं परित्यज्य यस्य प्रशंसा क्रियते तत् परधर्मम् अवलम्बते. परधर्म अवलम्बेन आत्मनि धैर्यं करोति, आत्मविश्वासं मन्यते. आत्मविश्वासः कुत्र भवति? स्वधर्मपरित्यागे परधर्म. अधुना पश्य, स्वधर्मे एव यादृशः विश्वासः आदरः अस्ति, स्वधर्माचरणे नास्ति हिन्दूनां. कुतः? आत्मविश्वासः, आत्म आदरः नाशितः. एतन्न कुर्यात्. इदमेव महापापम्. अस्मज्जनैरपि हिन्दूजनैः स्वस्ववर्णेषु यस्य कस्यापि वर्णो भवेत् तत्र आत्मन्यूनतां न कुर्यात्. तत्र अन्योपि विषयः अस्ति. आत्मन्यूनत्वं ते आदौ हिन्दवः हिन्दूधर्मं परित्यज्य तेषां धर्मं प्रविशेयुः इति तेषाम् अभिलाषा. हैन्दवाः हिन्दूधर्मं सनातनधर्मं परित्यज्य स्वशास्त्रं वा स्वशास्त्रं निन्दित्वा, स्वधर्मं वा आत्मानं निन्दित्वा, आत्मानं न्यूनताम् अनुभूय आत्मनिन्दां कृत्वा न्यूनत्वम् अनुभूय स्वधर्मं परित्यजेयुः, परधर्मम् अवलम्बेरन् इति तेषाम् अभिलाषा. इमं मनसि कृत्वा एव तेषां व्याख्यानं वा निन्दा वा सर्वविधप्रयत्नाः कृताः. किन्तु अस्मत्शास्त्रे स्वतो उत्तमवर्णः,
स्वतः स्वतः इत्युक्ते आत्मतः आत्मनः उत्तमवर्णे आदरः आत्मतः उत्तमवर्णे आदरः आत्मन्यपि विश्वासः धैर्यञ्च स्वधर्मं स्ववर्णं न निन्देत् किन्तु आत्मनः उत्तमवर्णे आदरबुद्धिं कुर्यात् यो आदरबुद्धिः उक्तः सी क्षत्रियस्य ब्राह्मणवर्णे आदरः वैश्यस्य ब्राह्मणक्षत्रियवर्णयोरादरः शूद्रस्य अन्यत्रिवर्णयोरादरः चण्डालस्य चतुर्षु अपि वर्णेषु आदरः अयं स्वधर्मत्वेन उपदिष्टः अन्यवर्णस्य आदरः किमर्थमुपदिष्टः साधनत्वेन सी एनी पर्सन येषु दिनेषु अपि आत्मतः आत्मनः किमुच्यते उन्नत अधिकारिषु आदरः भवत्येव आत्मतः उन्नत अधिकारिषु उन्नत इत्युक्ते हयर् आफीसर् तस्मिन् आदरः स्वधर्म एव तत्र न्यूनत्वं किमर्थं कुर्यात् आत्मतो उन्नत अधिकारी आत्मतो उत्कृष्ट अधिकारी उन्नत अधिकारिषु आदरः स्वधर्म एव तत्र न्यूनत्वं किमर्थं कुर्यात् पश्य ब्राह्मणे आदरेण शूद्रस्य किं भवति ब्राह्मणे आदरं करोति चेत् शूद्रस्य निन्दनीयं किं सत्कर्म सी गुरौ आदरः मातापित्रोर् आदरे कृते मातरि आदरः पितरि आदरः कृते बालः नश्यति किं दुर्गुणो भवति किं स्वधर्मात् भ्रष्टो भवति किं तस्य सर्वेपि सद्गुणाः विनश्यन्ति किं तर्हि निन्दा किमर्थं यथा मातरि पितरे आदरः भगवति ईश्वरे आदरः तथैव ब्राह्मणक्षत्रियादिवर्णेषु आत्मनः उत्तमवर्णेषु आत्मनः उत्कृष्टवर्णेषु आदरः स्वधर्म एव तत्र निन्दा किमर्थं सी दे इंटरप्रेट इट रेस्पेक्टिंग हायर वर्ण इज एन इन्सल्ट टू यू तव अपमानकरः इति अत्र आरब्धः निन्दा सर्वेषां निन्दनम् एवम् आरब्धम् then Hindus have not understood this ಅವರು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಈ ಕಪಟ ನಾಟಕಂ ಕಪಟ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದುರುದ್ದೇಶಪೂರ್ವಕ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ದುರುದ್ದೇಶಕ್ಕೆ ಏನೋ ಪದ ಇದೆ ಉತ್ತಮ ಪದ ಇದೆ ದುರ್ಬುದ್ಧಿಪೂರ್ವಕಂ ದುರುದ್ದೇಶವಿತ್ಯುಕ್ತೆ ದುರ್ಬುದ್ಧಿಃ ದುರ್ಬುದ್ಧಿಪೂರ್ವಕ ಶಾಸ್ತ್ರस्य ಅನ್ಯಥಾ ವರ್ಣನಂ ವರ್ಣಾನಾಂ ಅನ್ಯಥಾ ವರ್ಣಾಃ ಶಾಸ್ತ್ರೇ ಕಿಮರ್ಥಮುಕ್ತಾಃ ತತ್ತತ್ ವರ್ಣೀಯ ಜನಾಃ ತತ್ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತಂ ಕಥಮ್ ಅವಗಚ್ಚೇಯುಃ ಏತತ್ ಅವಿಜ್ಞಾಯ ಆತ್ಮನಿ ನ್ಯೂನತಾಂ ಅನುಭವೇಯುಃ ಶಾಸ್ತ್ರಂ ನಿಂದೇಯುಃ ಶಾಸ್ತ್ರಂ ನಿಂದೇಯುಃ ಅನ್ಯವರ್ಣಾನಪಿ ದ್ವೇಷಂ ಕುರ್ಯುಃ ಏವಂ ಕೃತೆ ಚೇತ್ ಕುತ್ರ ಧರ್ಮೋ ಭವತಿ then ವೈದೇಶಿಕ ಜನಾನ್ ವೈದೇಶಿಕ ಮತಾನಿ ಚ ಆದ್ರಿಯೇರನ್ ವೈದೇಶಿಕ ಮತೇಷು ವೈದೇಶಿಕ ಜನೇಷು ಆದರಂ ಕುರ್ಯುಃ ಏತದೇವ ದೃಶ್ಯತೆ you respect the other religions and others people and disrespect your own people and yourself also ಅತ್ರ ಧರ್ಮಃ ಕುತ್ರ ಭವತಿ మరి ఇది ಏನು ಅಂದರೆ ಹೋಲ್ ಎಜುಕೇಷನ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಇಸ್ ಕ್ರಿಯೇಟಿಂಗ್ ಇಟ್ ಯದಾ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಂ ಆಗತಂ ತದ ಆದೌ ಏತತ್ ಪರಿಹರ್ತವ್ಯಮಾಸೀತ್ ಅಯಂ ಮಹಾನ್ ದೋಷಃ ಸಮಾಜೆ ವರ್ತತೆ ಅಯಂ ಪರಿಹರ್ತವ್ಯಃ ಆಸೀತ್ किन्तु अयं दोषः एव वास्तविक दोषः तस्य नाशः एव हिन्दूधर्मस्य नाशः एव वस्तुतः स्वातन्त्र्यस्य प्रयोजनम् इति एवं वर्णयन्तः तथैव आचरन् तदारभ्य अत एव दृश्यते येषु दिनेषु कथं जनानां बुद्धिरस्ति आत्मनिन्दा आत्मन्यूनत्वभावना आत्मानम् अवगणयन्ति आत्मनि अवज्ञा अस्ति अवज्ञा इन्फीरियारिटी काम्प्लेक्स् इस् अवज्ञा न्यूनत्व भावना इत्युक्ते आत्मनि अवज्ञा अन्यस्मिन् द्वेषः
उत्तमवर्णेषु द्वेषः आत्मनि अवज्ञा। शास्त्रे कुत्रचिदपि नोक्तं, विनयः उक्तः। आत्मनि विनयं कुर्यात्, अभिमानम् अहङ्कारं न कुर्यात्, स्वाभिमानं रक्षेत्। स्ववर्णस्य पूर्वकाले ये भारतीयसंस्कृतेः अनुसारिणः, संस्कृति इत्युक्ते शास्त्रोक्तजीवनम्, अस्मत् शास्त्रोक्तजीवनम् अनुसरन्ति, तदानुगुण्येन बुद्धिं कुर्वन्ति। ज्ञानम् इत्युक्ते शास्त्रज्ञानं। शास्त्रज्ञानानुगुण्येन तेषां स्वाभिमानमासीत्। सर्वेषां वर्णानां स्ववर्णे स्वाभिमानमासीत्। सर्वेषां वर्णानाम्, अन्यवर्णे आदरः, स्ववर्णे स्वाभिमानम्। अत एव स्वाभिमानं किमर्थं? स्वधर्माचरणाय। अन्यवर्णम् इत्युक्ते आत्मनः उत्कृष्टवर्णे आदरः स्वधर्मो एव भवति। आत्मनः उत्कृष्टवर्णे शूद्रस्य उत्कृष्टवर्णे आदरः धर्मः एव भवति। आत्मतः अधमवर्णेषु, आत्मतः उत्कृष्टवर्णे अस्ति, निकृष्टवर्णे दयां कुर्यात्, न तु निन्दाबुद्धिर्वा द्वेषबुद्धिर्नास्ति। द्वेषबुद्धिर्नोपदिष्टः शास्त्रेण। दयां कुर्यात् तावदेव। अनुकम्पा। Be sympathetic to your lower caste, respect to the higher caste, self-respect in your own caste. This is our dharma. Self-respect, self-confidence in swadharma, in swavarna, respect in your higher varna, atmato uttama varne adaraha, swavarne atmavishwasaha atmadaraha, atmato adhama varne sympathy, सानुभूतिरेव, न तु द्वेषः। अहङ्कारः न कस्यचन धर्मः। ब्राह्मणस्यापि अहङ्कारो धर्मो न भवति, क्षत्रियस्यापि न भवति, वैश्यस्यापि न भवति, शूद्रस्यापि न भवति। अत्र पश्य, अहङ्कारः यथा धर्मो न भवति, अहङ्कारः सर्वत्र निन्द्यते शास्त्रेषु। यस्य कस्यचिदपि, देवानामपि ऋषीणामपि अहङ्कारः निन्दनीय एव। यस्य कस्यापि अहङ्कारः आत्मनि निन्दनीय एव। ब्राह्मणस्यापि, उत्कृष्टब्राह्मणस्यापि, सन्यासिनामपि अहङ्कारः निन्दनीय एव। यथा अहङ्कारः निन्दनीयः, उद्रेकः उच्यते, अहङ्कारस्य उद्रेकः। यथा अहङ्कारः निन्दनीयः, आत्मनि अवज्ञापि निन्दनीयः। सेल्फ कंडेम्नेशन, आत्मनिंदा, आत्मनि न्यूनत्वमपि निन्दनीयः। पश्य, यथा अहङ्कारः निन्दनीयः, आत्मनि न्यूनत्वमपि निन्दनीयमेव। शास्त्रे सर्वत्र पश्य, यो यस्य वर्णः स्ववर्णं न निन्देत्, विनयं कुर्यात्। कदाचित् निन्दा दृश्यते, किन्तु निन्दा कुत्र दृश्यते? कदाचित् निन्दा दृश्यते। निन्दा कदा दृश्यते? पश्य, स्वयं निन्दां करोति यः कश्चन, क्षत्रियो वा शूद्रो वा ब्राह्मणोऽपि वा कदाचित् निन्दां निन्दति। कदा निन्दति? आत्मानं विनयार्थं निन्दति। केचन साधून् पश्यते एवञ्च, अहो अहं तु अधमः मनुष्यजन्मनि जातः, पापी अहम् इति ब्रूते। भक्ताः वदन्ति, अहं पापी मनुष्यजन्मनि जातः, जीवोऽहम् अज्ञानी संसारी, पापी अहमति। तत्र विनयं प्रकटयति। आत्मनिन्दा भगवति विनयार्थं, भगवति समर्पणार्थम् आत्मनिन्दां करोति। तत् विनयसूचकमेव, न तु वस्तुतः आत्मविश्वासनाशकम्, आत्मविश्वासघातकं न कुर्यात्, सेल्फ रेस्पेक्ट नाशकं न कुर्यात्। तत् विनयं यू ट्रांसेंड द सेल्फ रेस्पेक्ट एंड बिकम हम्बल। आत्मनि आदरम, आत्मनि यो सामान्य स्वाभिमानमस्ति, स्वाभिमानं परित्यज्य ततोपि अधिकतया विनय प्रदर्शनाय आत्मानं निन्दयति। तत् स्वयमेव निन्दति, स्वयमेव निन्दति, अन्यः न निन्देत्। अन्यः निन्दति चेत् पापं भवति। स्वयं निन्दति। कुत्र? गुरुसमक्षं वा, पूज्यानां समक्षं वा, देवता समक्षं वा,
ದೇವಾನಾಂ ಪುರತಃ ಈಶ್ವರಸ್ಯ ಪುರತಃ ಗುರೂಣಾಂ ಪೂಜ್ಯಾನಾಂ ಪುರಃ ಆತ್ಮನಃ ವಿನಯ ಪ್ರಕಟನಾಯ ಆತ್ಮಾನಂ ನಿಂದತಿ. ವಿನಯ ಪ್ರಕಟನಾಯ ಆತ್ಮಾನಂ ನಿಂದತಿ. ಕಿಂತು ಆತ್ಮನಿ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಸ್ವಾಭಿಮಾನ ನಾಶಾಯ ನ ನಿಂದತಿ. ಅಹಂಕಾರಸ್ಯ ನಾಶಾಯ ನಿಂದತಿ, ನತು ಸ್ವಾಭಿಮಾನಸ್ಯ ನಾಶಾಯ, ಸೆಲ್ಫ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ನಾಶಾಯ, ಸೆಲ್ಫ್ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ನಾಶಾಯ ನ ನಿಂದತಿ. ಇದು ಏಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲವೋ ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವರ್ ಪೀಪಲ್ ಶುಡ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಆಲ್ ದೀಸ್ ಡಿಫರೆನ್ಸಸ್. ಅಸ್ಮತ್ ಜನೈಃ ಉಪದೇಷ್ಟವ್ಯಮೇತತ್ ಸರ್ವಂ. ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞಾಃ ಏತದ್ ವರ್ಣಯಿತುಂ ನ ಸಮರ್ಥಾ ವಾ ನ ಜಾನೆ ಕಿಂ ಕಾರಣಂ. ಕುತೋ ನ ಉಪದಿಶಂತಿ ಅಸ್ಮತ್ ಸಮಾಜಾಯ. ಗ್ರಂಥಂ ಲಿಖಿತ್ವಾ ಆಧುನಿಕ ಜನೇಭ್ಯಃ ದರ್ಶನೀಯಃ. ಮಿಷನರಿ ಜನೈಃ ಯಾದೃಶಂ ಯಥಾ ಯಥಾ ವರ್ಣಿತಂ ತದೇವ ವಸ್ತುತಃ ಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಮಿತಿ ಸರ್ವತ್ರ ಪ್ರಚಾರಃ ಕೃತಃ. ಲೋಕೆ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಪ್ರಾಪ್ತ ಮಿಷನರಿ ಜನಾನಾಂ ಯದ್ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ, ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಜನಾನಾಂ ಅಸ್ಮತ್ ವಿರೋಧಿನಾಂ ಯದ್ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ತದೇವ ಪ್ರಸಿದ್ಧಿಂ ಗತಂ ತದೇವ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ವಸ್ತುತಃ ಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಮಿತಿ ತಥಾ ವರ್ಣಿತಮಸ್ತಿ ಸರ್ವತ್ರ. ಪಶ್ಯ, ಶಾಸ್ತ್ರಮಪಿ ಸ್ಪಷ್ಟಂ ಬ್ರೂತೆ. ಮಹಾಭಾರತಾದಿ ಪೂರ್ವಂ ಉದಾಹೃತಮಿತಿ ಮನ್ಯೆ ತತ್ ಶ್ಲೋಕಂ. ಚಂಡಾಲೋಪಿ ಆತ್ಮಾನಂ ನ್ಯೂನಂ ನ ಮನ್ಯೇತ. ಚಂಡಾಲೋಪಿ ಮನುಷ್ಯಜನ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠಃ ಏವ ಆತ್ಮಾನಂ ಶ್ರೇಷ್ಠಂ ಮನ್ಯೇತ. ಆತ್ಮನಿಂದಾಂ ನ ಕುರ್ಯಾತ್ ಆತ್ಮಾನಂ ನ್ಯೂನಂ ನ ಪಶ್ಯೇತಿ ಇತಿ ಮಹಾಭಾರತ ಶ್ಲೋಕ ಅಸ್ತಿ. ಚಂಡಾಲೋಪಿ ಮನುಷ್ಯಜನ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠಮೇವ ಯಃ ಕಶ್ಚನ ವರ್ಣಃ ನಿಂದಾಂ ನ ಕುರ್ಯಾತ್. ತರ್ಹಿ ಅನ್ಯವರ್ಣೇ ಆದರಸ್ತು ಧರ್ಮಾರ್ಥಂ, ಕೇವಲ ಪೂಜ್ಯಾರ್ಥಂ ಧರ್ಮಾರ್ಥಮೇವ. ಅದು ರೆಸ್ಪೆಕ್ಟಿಂಗ್ ಹೈಯರ್ ಕಾಸ್ಟ್ ಈಸ್ ಓನ್ಲಿ ಎ ಹ್ಯುಮಿಲಿಯೇಷನ್. ಹೀಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಲ್ ಕಾಸ್ಟ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಈಸ್ ಓನ್ಲಿ ಟು ಹ್ಯುಮಿಲಿಯೇಟ್, ಹೇಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಹ್ಯುಮಿಲಿಯೇಟ್, ಹೇಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಹ್ಯುಮಿಲಿಯೇಟ್. ಈ ಎರಡು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಇದೆಯಾ? ಯು ಶೋ ಮಿ ಹಂಡ್ರೆಡ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಹಂಡ್ರೆಡ್ಸ್ ಆಫ್ ಬುಕ್ಸ್ ಇನ್ ಆಲ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟೀಸ್, ಆಲ್ ಟಿವಿಸ್, ಆಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಎವ್ರಿವೇರ್ ಇಸ್ ಓನ್ಲಿ ಭಯಂಕರ. ದಿಸ್ ಈಸ್ ರಿಯಲ್ ಫಾರಿನ್ ರೂಲ್. ಫಾರಿನ್ ರೂಲ್ ಅಂದರೆ ಇದು. ದಿಸ್ ಫಾರಿನ್ ರೂಲ್ ಈಸ್ ಡಾಮಿನೇಟಿಂಗ್ ನೌ. ಆಧಿಪತ್ಯಂ ವಹತಿ ಅಭಿಭವತಿ. ಆಧಿಪತ್ಯಂ ವಹತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಭಿಭವತಿ. ಅಭಿಭವತಿ ಅಂದರೆ ಇಟ್ ಈಸ್ ಡಾಮಿನೇಟಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಪ್ರೆಸಿಂಗ್. ಆಪ್ರೆಸಿಂಗ್ ಇತಿ ಶೋಷಣಂ ಇತಿ ಪದಂ ನಾಸ್ತಿ ಅಸ್ಮಾಕಂ. ಅಭಿಭವತಿ ಇತ್ಯೇವ. ಅಭಿಭವಃ ಅಭಿಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆಪ್ರೆಸಸ್ ಅಸ್. ಇಯಮೇವ ದುರ್ಬುದ್ಧಿಃ, ಇಯಮೇವ ಶಾಸ್ತ್ರವಿರುದ್ಧಾ ಬುದ್ಧಿಃ, ಶಾಸ್ತ್ರ ತಾತ್ಪರ್ಯ ವಿರುದ್ಧಾ ಬುದ್ಧಿಃ ಅಸ್ಮಾನ್ ಸರ್ವಾನ್ ಅಭಿಭವತಿ. ಅಯಮೇವ ಪ್ರಚಾರೇ ಸ್ಥಿತಃ. ಪ್ರಚಾರೇ ಸ್ಥಿತೋ ಅಸ್ತಿ. ಭೃಶಂ ಪ್ರಚಾರೇ ಸ್ಥಿತಃ. ಅಸ್ಯ ಪರಿಹರಣಂ, ಅಸ್ಯ ದೋಷಸ್ಯ ಪರಿಹರಣಾಯ ಅಸ್ಮಜ್ಜನೈಃ ಪ್ರಯತ್ನಃ ನ ಕೃತಃ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕೈಃ. ವರ್ಣವ್ಯವಸ್ಥಾಯಾಃ ಸಮುಚಿತ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ, ಶಾಸ್ತ್ರದೃಷ್ಟ್ಯಾ ವರ್ಣನಂ, ತದ್ಗತ ಅನ್ಯಥಾಗ್ರಹಣಸ್ಯ ಅಪನಯನಂ, ಕರೆಕ್ಟಿಂಗ್ ದ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್, ಅನ್ಯಥಾಗ್ರಹಣಸ್ಯ ಅಪನಯನಂ, ಯಥಾರ್ಥಜ್ಞಾನಸ್ಯ ವಿನಿವೇದನಂ, ಯಥಾರ್ಥಜ್ಞಾನಸ್ಯ ಪ್ರಚಾರಃ ನ ಕೃತಃ. ಶಾಸ್ತ್ರದೃಷ್ಟೇಃ ಯಥಾರ್ಥಜ್ಞಾನಸ್ಯ ಪ್ರಚಾರಃ ನ ಕೃತಃ, ಅನ್ಯಥಾಗ್ರಹಣಂ ನ ಪರಿಹೃತಂ. ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ಸ್ ಆರ್ ನಾಟ್ ಕರೆಕ್ಟೆಡ್, ಅನ್ಯಥಾಗ್ರಹಣಂ ನ ಪರಿಹೃತಂ. ಯಥಾರ್ಥ ಶಾಸ್ತ್ರದೃಷ್ಟಿ, ಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ಯಥಾರ್ಥದೃಷ್ಟಿ ನೋಪದಿಷ್ಟ. ಗ್ರಂಥೋಪಿ ಕುತ್ರಚಿನ್ನ ದೃಶ್ಯತೆ. ಎವ್ರಿವೇರ್ ಅಪಾಲಜೆಟಿಕ್ ಏನು ಅಪಾಲಜೆಟಿಕ್ ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳಬೇಕು? ನಾಚಿಕೆಯಿಂದ ಏನೋ ಮಾತಾಡುವುದೇ ಹೊರತು ಧೈರ್ಯೇನ ಉತ್ಸಾಹೇನ ಯಥಾರ್ಥ ದೃಷ್ಟಿ ಯಥಾವತ್ ಜ್ಞಾನಂ ನೋಪದಿಶ್ಯತೆ, ಕುತ್ರಚಿದಪಿ ನ ದೃಶ್ಯತೆ. ಸರ್ವತ್ರ ನಿಂದಾ ದ್ವೇಷಃ, ನಿಂದಾ ದ್ವೇಷಃ, ಆತ್ಮನಿ ನಿಂದಾ, ಆತ್ಮನಿ ನ್ಯೂನತ್ವಭಾವನಂ, ಅನ್ಯಸ್ಮಿನ್ ದ್ವೇಷಃ. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಹಿಂದೂ ಶುಡ್ ಬಿ ಯುನೈಟೆಡ್. ನಮಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಯುನೈಟೆಡ್. ಅದೊಂದೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಅಸ್ಮಾಕಂ ಏಕತ್ವಂ ನಾಸ್ತಿ ಯತ್ ಸರ್ವೇಪಿ ವರ್ಣಾಃ ಸಮಾನೀಯಾಃ. ಅಂದ್ರೇನು ಏಕತ್ವಂ ಅಂದ್ರೇನು? ಮಿಷನರಿ ಜನೈಃ ಯೋ ನಿಶ್ಚಯ ಕೃತಃ, ಯೋ ಅನ್ಯಥಾ ಅರ್ಥ ಕೃತಃ. ಅನ್ಯಥಾ ಯುನಿಟಿ ನಾಮ್ನ, ಏಕತ್ವ ನಾಮ್ನ ಮಿಷನರಿ ಜನೈಃ ಅಸ್ಮತ್ ವರ್ಣಾನಾಂ ಯೋ ಅರ್ಥಕೃತಃ ಅಪಾರ್ಥಕೃತಃ. ಅಪಾರ್ಥಃ ಅನ್ಯಥಾ ಅರ್ಥಃ. ಅಪಾರ್ಥಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದುರರ್ಥಃ. ಯೋ ಅನ್ಯಥಾ ಅರ್ಥಕೃತಃ ತಸ್ಯ ಅನುಷ್ಠಾನಮೇವ ಅತ್ರ ಏಕತ್ವ ನಾಮ್ನ ಕ್ರಿಯತೆ.
In the name of unity, they are only implementing the Christian missionary interpretation of our Varna Vyavastha. Asmat Varna Vyavasthayaः missionary janaiः यो अर्थः कृतः अपार्थः तस्य अनुष्ठानमेव तस्य स्थिरीकरणमेव ಯುನಿಟಿ ನಾಮ್ನ ಕ್ರಿಯತೆ. ಅದೇ ಅಲ್ಲವೇ? ಮರದೇ ನಡೆಯುತ್ತಾ ಇದೆ. अस्मत् शास्त्रदृष्टि केन पठितं शास्त्रं ब्रूहि? मोहन भागवतेन पठितम् अथवा मोदी नरेंद्र मोदी इत्यनेन वा पठितं? केन शास्त्रं पठितं ब्रूहि? ಶಾಸ್ತ್ರ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಕೇನ ಅವಗತಂ? ಅವರು ಒಂದು ಶಾಸ್ತ್ರ ಆದರೂ ಓದಿದ್ದರ ಗುರುಮುಖದಿಂದ? ನೆಕ್ಕರ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡಿದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞಾನ ಬರುತ್ತದೆ, ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ದೃಷ್ಟಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಯಾರು ಓದಿದ್ದಾರೆ ಹೇಳು? మరి ಏನಪ್ಪ ಏನೇನೋ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅತಯೇವ ನಿಂದಾ ಏಕಃ ವಿನಯಾರ್ಥಂ ನಿಂದಾ ಕ್ರಿಯತೆ. ಏಕಂ ಕಾರಣಂ ಯತ್ ಆತ್ಮನಿಂದ ಸ್ವವರ್ಣನಿಂದ ಕದಾ ಕ್ರಿಯತೆ? ಸ್ವವರ್ಣನಿಂದ ಕದಾ ಕ್ರಿಯತೆ? ಆತ್ಮನಿ ವಿನಯ ಪ್ರದರ್ಶನಾಯ. ದ್ವಿತೀಯಶ್ಚ ಸ್ವವರ್ಣತೋ ನ ಭ್ರಷ್ಟೋ ಭವೇತ್. ಸ್ವವರ್ಣತಃ ನ ಭ್ರಶ್ಯೇದಿತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಃ ಬ್ರಾಹ್ಮಣಧರ್ಮಂ ಆಚರೇತ್, ಕ್ಷತ್ರಿಯಃ ಕ್ಷತ್ರಿಯವರ್ಣಂ, ಸರ್ವೋಪಿ ಸರ್ವೇಪಿ ವರ್ಣಾಃ ಸ್ವಧರ್ಮಂ ಆಚರೇಯುಃ, ಸ್ವಧರ್ಮೇ ನಿಷ್ಠಿತಾಃ ಭವೇಯುಃ. ಸ್ವಧರ್ಮನಿಷ್ಠಾಃ ಸ್ವಧರ್ಮೇ ನಿಷ್ಠಿತಾಃ ಭವೇಯುಃ ಇತಿ ತೇಷಾಂ ಸ್ವಧರ್ಮೇ ಸ್ಥಾಪನಾರ್ಥಂ ಅನ್ಯವರ್ಣಸ್ಯ ನಿಂದಾ ಕ್ರಿಯತೆ. ಶೂದ್ರವದ್ ಮಾಚರ. ಯದಿ ವೇದಂ ನಾದೀಶೆ ಶೂದ್ರವದ್ ಭವಿಷ್ಯಸಿ. ಯದಿ ವೇದಂ ನಾದೀಶೆ ವೇದಾಭ್ಯಾಸಂ ನ ಕರೋಷಿ ಸ್ವಕರ್ಮ ನಿತ್ಯಕರ್ಮಾಣಿ ನಾಚರಸಿ ಆಚಾರಂ ನಾಚರಸಿ ನಾನುಷ್ಠಾಸ್ಯಸಿ ನ ಅನುತಿಷ್ಠಸಿ ಕದಾ ಕಿಂ ಭವತಿ ಶೂದ್ರೋ ಭವಿಷ್ಯಸಿ. ಅತ್ರ ಶೂದ್ರನಿಂದ ನ ಕ್ರಿಯತೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣಾಯ ಸ್ವಧರ್ಮೇ ಸ್ಥಾಪನಂ ಕ್ರಿಯತೆ. ಸ್ವಧರ್ಮೇ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾಯ ಬ್ರಾಹ್ಮಣಸ್ಯ ಸ್ವಧರ್ಮೇ ಶ್ರದ್ಧಾಜನನಾಯ ಸ್ವಧರ್ಮೇ ತತ್ಪರತಾ ಜನನಾಯ. ಸ್ವಧರ್ಮೇ ತತ್ಪರೋ ಭವೇತ್. ಬ್ರಾಹ್ಮಣಸ್ಯ ಬ್ರಾಹ್ಮಣಾದಿವರ್ಣಾನಾಂ ಕ್ಷತ್ರಿಯಸ್ಯ ವೈಶ್ಯಸ್ಯ ಶೂದ್ರಸ್ಯ ವ ಸ್ವಸ್ವಧರ್ಮೇ ತತ್ಪರತಾ ಜನನಾಯ ಯದಿ ಸ್ವಧರ್ಮಂ ಪರಿತ್ಯಜಸಿ ತತೋಪಿ ಅಧಮೋ ಭವಿಷ್ಯಸಿ ಇತಿ ಅನ್ಯಸ್ಯ ನಿಂದಾ ಕ್ರಿಯತೆ. ತತ್ರ ಅನ್ಯನಿಂದಾಯಾಂ ತಾತ್ಪರ್ಯಂ ನಾಸ್ತಿ, ಸ್ವಧರ್ಮೇ ಸ್ಥಾಪನೆ ಏವ ತಾತ್ಪರ್ಯಂ, ಸ್ವಧರ್ಮೇ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಮೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಸ್ಥಿರೀಭಾವಃ ಸ್ವಧರ್ಮೇ ಯದಾ ನಿಷ್ಠಿತೋ ಭವೇತ್ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತೋ ಭವೇತ್. ಸ್ವಧರ್ಮನಿಷ್ಠೋ ಯಥಾ ಭವೇತ್ ತಥಾ ಕರಣಮೇವ. ಆತ್ಮನಿಂದಾರ್ಥಂ ಉಚ್ಯತೆ, ಆತ್ಮನಿಂದ ವಿನಯಾರ್ಥಮುಚ್ಯತೆ. ಕದಾಚಿತ್ ದುಃಖೇ ಸತಿ ಆತ್ಮಾನಂ ನಿಂದತಿ. ದುಃಖಿತಃ ಅನ್ವಿತ ಅಹೋ ಅಹಂ ಶೂದ್ರೋ ಜಾತಃ ಅತ ಏವಮಸ್ತಿ ಇತಿ ದುಃಖಿತಃ ಸನ್ ನಿಂದತಿ. ದುಃಖೇ ಯತ್ಕಿಂಚಿತ್ ವದತಿ ಸರ್ವೇಪಿ ವದಂತಿ. ಯದಾ ದುಃಖಂ ಗತಃ ದುಃಖಂ ಪ್ರಾಪ್ತಃ ದುಃಖಂಗತೋ ಜನಃ ಉಭಯಮಪ್ಯಸ್ತಿ. ದುಃಖಂಗತೋ ಅಥವಾ ದುಃಖಗತೋ ಜನಃ ದುಃಖೇನ ಪೀಡಿತಃ ಶೋಕಗ್ರಸ್ತಃ ಯತ್ಕಿಂಚಿತಪಿ ನಿಂದತಿ. ಯಥಾ ಸುಂದರಕಾಂಡಂ ಪಠಾಮಿ ತತ್ರ ಪಾಠಯಾಮಿ ಪಾರಾಯಣಂ ಕರೋಮಿ ತತ್ರ ಸೀತಾಪಿ ಏವಮೇವ ವರ್ಣಯತಿ. ಅಹಂ ಪೂರ್ವಜನ್ಮನಿ ಬಹು ಪಾಪಂ ಅಕಾರ್ಷಂ ಅತ ಏವ ತತ್ ಫಲತಯಾ ಏವಂ ದುಃಖಂ ಅನುಭವಾಮಿ ಇತಿ. ಯದಾ ದುಃಖಂ ಪ್ರಾಪ್ತಃ ಏವಮೇವ ಆತ್ಮಾನಂ ನಿಂದತಿ. ತತ್ ಸರ್ವತ್ರಾಪಿ ಭವತಿ. ತಥಾ ತತ್ ವಿಲಾಪಮುಚ್ಯತೆ. ವಿಲಾಪಕಾಲೇ ಯತ್ಕಿಂಚಿತ್ ವದತಿ ತತ್ ವಿಲಾಪಕಾಲೇ ಉಕ್ತಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಅಯಮೇವ ವರ್ಣಃ ಇತಿ ಏವಂ ನಿಶ್ಚಯಂ ಕೃತವಂತಃ. ವಿಲಾಪಕಾಲೇ ಉಕ್ತಂ ಶಾಸ್ತ್ರೋಪದೇಶಂ ಮಂತವ್ಯಂ ಕಿಂ ಶಾಸ್ತ್ರತಾತ್ಪರ್ಯಮಿದಮೇವ ಇತಿ. ಏನಪ್ಪ, ಕೋಪದಿಂದ ಯಾರನ್ನೇ ಬೈಯುತ್ತಾನೆ, ದೇವರನ್ನು ಬೈಯುತ್ತಾನೆ. ಅದರಿಂದ ನೋಡಿ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ ದೇವನಿಂದ, ಅದರಿಂದ ಇದೇ ಶಾಸ್ತ್ರಂ. ನೋಡಿ, ಈ ದೇವನೇ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ನನಗೆ ಎಷ್ಟು ಗತಿ ಮಾಡಿದ ದೇವನಿದ್ದರೆ ನನಗೆ ಯದಿ ದೇವ ಸ್ಯಾತ್ ಯದಿ ಈಶ್ವರ ಸ್ಯಾತ್ ಮಮ ದುಃಖಂ ಕಿಮರ್ಥಂ ಅಭವಿಷ್ಯತ್ ಪುಣ್ಯಂ ಕೃತೇಪಿ ಮಮ ದುಃಖಂ ದತ್ತವಾನ್ ಈಶ್ವರಃ ಏವ ಕಾರಣಂ ಮಮ ದುಃಖಸ್ಯ ಇತಿ ಕದಾಚಿತ್ ಈಶ್ವರಂ ನಿಂದತಿ. ದುಃಖೇನ ವಿಲಪನ್ ನಿಂದತಿ ಏವಂ ತತ್ ದುಃಖಗತ ಕಾರ್ಯಂ. ತದಾ
तद् वाक्यं कदाचित् ग्रन्थेषु अपि दृश्यते। दुःखं गतः एवं निन्दति, तत् शास्त्रवाक्यं भवति किं, शास्त्रतात्पर्यं भवति किम्, एवं कुर्वन्ति। अस्माकं तत्र तस्य दुःखगतमनः कथं भवति, विषण्णमनः कथं दुःखेन पीडितः, भृशं पीडितः तत् पीडाग्रस्तः कथं विलपति इति तस्य विलापमेव दर्शयामः तत्र। सः शास्त्रं ब्रूतेति नार्थः। तत्र ईश्वरनिन्दा दुःखग्रस्तः जीवः ईश्वरमपि निन्दति, गुरुमपि निन्दति। तत् गुरुनिन्दा देवन ईश्वरनिन्दा वाक्यानि तत्र तस्य विलापं दुःखं सूचयति इति तथैव उत्सृष्टं। तद् वाक्यं नापनीतं। ग्रन्थेषु व्याख्यानेषु तथा पुराणादिग्रन्थेषु तादृशवाक्यानि लभ्यन्ते। अत्र पश्य, इस्लां क्रिस्तु जनाः मन्यन्ते ईश्वरनिन्दा ब्लास्फेमी भवति, दैवापराधः, शास्त्रापराधः। अत एव तथा न कुर्यादिति तादृशवाक्यानि तेषां ग्रन्थेषु न सन्त्येव। तत् ब्लास्फेमी भवति इति। यदि दुःखे अपि अत्यन्तपीडितः दुःखे अपि यदि ईश्वरं निन्दति कश्चन, मुसल्मानजनो वा क्रिस्तुजनो वा, तं ते घ्नन्ति इत्युक्ते वधं कुर्वन्ति तस्य। दुःखे विलापमपि विलापे दुःखपीडितः ईश्वरं न निन्देत्, गुरुं न निन्देत्। दुःखे दुःखग्रस्तोपि यदि निन्दति सः वदार्हः एव इति तस्य वधमेव कुर्वन्ति। अस्मत् शास्त्रे नास्ति तथा। दुःखेन पीडितः विलापं करोति, विलापानन्तरं यदा मनः समाधानमुपैष्यति, यदा मनः समाधानमुपैति सः शान्तभावेन पुनः ईश्वरमेव नमस्करोति, पुनः ईश्वरं न करोति। विलापं कृत्वा अनन्तरकाले कृत्वा कञ्चित् कालानन्तरं पुनः ईश्वरं नमस्कृत्य गच्छति। तत् विलापः एव। दुःखगतः तथा करोति, तत् गम्भीरतया न परिगणितव्यः, अंद्रेनु परमार्थेन न परिगणितव्यः, शुड नाट बी टेकन सीरियसली। परमार्थेन न गृहीतव्यः, न परिगणितव्यः इति सर्वेपि हैन्दवाः जानन्ति। तत् विलापसूचनमिति परित्यजन्ति। किन्तु एते तथा वर्णनं ब्लास्फेमी भवति, युष्मत् ग्रन्थेषु अस्ति, अत एव युष्माकम् ईश्वरनिन्दापि अस्ति। They say we are quoting your Ishwaraninda, therefore your God is like this, your God is like this, and they start quoting. Your Yushmakam Ishwaraha evam astiti te udahartum arabhante. See, they don't understand it. They keep on interpreting like this. इतोपि अन्यानि कारणानि सन्ति, अधुना न स्मरामि अथवा समयोपि भविष्यति। अन्यान्यपि कारणानि सन्ति यत्र निन्दा क्रियते, किन्तु निन्दायाः तात्पर्यम् अन्यदेव। विनयेन आत्मनिन्दां करोति, अथवा ब्राह्मणादीनाम् अथवा क्षत्रिय शूद्रस्यापि स्वधर्मे प्रतिष्ठापनाय ततः अन्यवर्णस्य निन्दा क्रियते। स्वधर्मे यथा पूर्वमुक्तं मया, कर्मरहितः सन्यासी उच्यते। यो स्वधर्मं परित्यजति गृहस्थः, स्वधर्मं परित्यज्य अलसः भवति। अलसः सन्यासित्वेन निन्द्यते। अलसः सन्यासिवत् जीवसि इत्युक्ते, सन्यासिवद् इत्युक्ते गृहस्थस्य निन्दा भवति। तेन सन्यासी निन्दा न भवति। तेन सन्यासी निन्दा भवति किम्? सन्यासी यदि सर्वकर्माणि परित्यज्य केवल ईश्वरचिन्तायाम् ईश्वरपरिमार्गणे तिष्ठेत्, ईश्वरपरिमार्गणम् अन्वेषणे तिष्ठेत्, किन्तु ईश्वरान्वेषणं परित्यज्य लौकिककर्म भूरिकर्मसु किमुच्यते रतः, कर्मरतः भवति चेत् तस्यापि निन्दा भवति। अहो कर्मरतः किमर्थम्? गृहस्थः अकर्मण्यो न भवेत्, सन्यासी कर्मरतो न भवेत्, तत् निन्दाकरम्। एतत् यदि कर्मपरित्यागः सन्यासिनो धर्मो भवति, किन्तु गृहस्थस्य निन्दनीयो भवति। एतत् कस्य इदमुक्तमिति अविगणय्य भेदम् अनवगम्य सामान्येन तैर्व्याख्यातम्।
सी अत्र सी वर्णस्य अन्यवर्णस्य निन्दा अस्ति, ओ गृहस्थस्य निन्दा अस्ति, एवं सन्यासिनां दुरहङ्कारं पश्य, गृहस्थान् निन्दन्ति। गृहस्थः न निन्द्यते, गृहस्थधर्मः सन्यासिनः निन्द्यते। येन सन्यासी स्वधर्मं परित्यज्य गृहस्थवत् कर्मणि रतो न भवेदिति स्वात्मनि स्वधर्मे प्रतिष्ठापनाय तथा गृहस्थकर्म निन्द्यते सन्यासिनः। एतत् भेदम् अनवगम्य सर्वैरपि एकरूपं व्याख्यानं समानता समानता इति। समानता इत्युक्ते एकरूपता, एकरूपताम् अंगीकृत्य एकरूपत्वं नास्ति। अत एव तेषां मते यदि एकरूपता अस्ति तत् एकसाधनं सर्वेपि एकस्मिन्नेव कर्मणि अधिकारिणः, सर्वेषाम् एकरूपमेव कर्म यदा नास्ति सर्वमपि अस्माकं मतं निन्दितम्, अधिकारिणो निन्दिताः, वर्णाः निन्दिताः, आश्रमाः निन्दिताः, सर्वमपि निन्दितम्। एतत् भेदम् अनवगम्य अस्मज्जनाः मन्यन्ते ओ निन्दितमिति। निन्दा नास्ति, आत्मनि सर्वोपि वर्णीयाः, चण्डालोपि आत्मनि न्यूनत्वं न कुर्यात्। अत एव उपासनं कृत्वा अस्तु जीवभावम् अतिक्रम्य सामान्येन जीवे किञ्चित् अधैर्यं भवति। अधैर्यम् ಅಂದರೆ इन्फीरियारिटी ಸ್ವಲ್ಪ तत् जीवभावनिमित्तम् अधैर्यं। दीनत्वं यदस्ति जीवेषु तत् वर्णनिमित्तं जीवत्वं नास्ति। देशे जीवे दीनत्वम् अस्ति, जीवे दीवत्वम् अस्ति, जीवे दीनत्वम् अस्ति, दीनता अस्ति, किन्तु तद् दीनत्वं वर्णव्यवस्था निमित्तं न। देशे इट इज ड्यू टू प्ಯೂರ್ಲಿ ಸೋಷಲ್ ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ವರ್ಣಗಳು ಡಿವೈಡ್ ಆಗಿವೆ, ಪಾವರ್ಟಿ ಇದೆ, ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ, ಅದರಿಂದ ದೀನತ್ವಂ ಹ್ಯಾಸ್ ಅಕ್ಕರ್ಡ್. ಇನ್ಫೀರಿಯಾರಿಟಿ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಇಸ್ ಡೆವಲಪ್ಡ್ ಇನ್ ದ ಸೊಸೈಟಿ ಡ್ಯೂ ಟು ಸೊಸೈಟಿ. ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಇನ್ಈಕ್ವಾಲಿಟಿ ಇರುವುದರಿಂದ, ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಭೇದ ಇರುವುದರಿಂದಲೇ ದೀನತ್ವಮಸ್ತಿ ಇತಿ ತಥಾ ಏವಂ ವರ್ಣಯಂತಿ. ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರೇ ಉಚ್ಯತೆ ದೀನತ್ವಂ ಜೀವಸ್ವಭಾವಃ. ब्राह्मणानामपि दीनत्वमस्ति, क्षत्रियाणामपि अस्ति, दीनत्वं कस्य नास्ति? ब्रूहि ब्रूहि कस्य नास्ति? सर्वेपि जीवाः आत्मानं न्यूनं मन्यन्ते एव। बहुषु कर्मसु आत्मानम् असमर्थं मन्यन्ते। सी कर्मकरणे अस्माकं वैफल्यं जायते बहुत्र। बहुकर्मसु वैफल्यं जायते न वा? बहुकर्मसु वैफल्यं जायते, दैवं विरुद्धं भवति। रामचन्द्रस्यापि पट्टाभिषेकाय सिद्धे सति, सज्जीकृते सति तत्सर्वं परित्यज्य वनं गन्तव्यम् आपन्नम्। एवं सर्वेषां दुःखानि भवन्त्येव। एतादृश दैवमस्ति, दुर्दैवमस्ति। कर्मणि धनं नश्यति, आरोग्यं नश्यति, धनं नश्यति, आरोग्यं नश्यति, हरिश्चन्द्रादयः दुःखानि अनुभवन्ति। चक्रवर्तिनोपि सर्वं परित्यज्य सर्वं किमुच्यते, सर्वं परित्यज्य नष्टराज्याः सर्वं किमुच्यते, पदं न लभ्यते, विहाय ते अपि दुःखं गाताः, दुःखं प्राप्ताः, तेन आत्मनि न्यूनत्वम् अनुभवन्ति किम्? ಇದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಸೇರಿಸಿ ದೀನತ್ವಂ ಜೀವೇ ಏವ ಅಸ್ತಿ, ಜೀವಭಾವೇ ಅಸ್ತಿ. ಅತಯೇವ ಆದೌ ಸ್ವವರ್ಣ ವಿಷಯೇ ದೀನತ್ವಂ ನ ಕುರು, ಆತ್ಮನಿ ಆದರಂ ಕುರು, ಆದರವಂತೋ ಭವೇತ್, ಸ್ವಾಭಿಮಾನಂ ಕುರು, ಸ್ವಾಭಿಮಾನೇನ ಸ್ವಧರ್ಮಮಾಚರ. ಯದಾ ಪುಣ್ಯಾತ್ಮ ಭವತಿ ಪರಿಸ್ಥಿತಯಃ ಅನುಕೂಲಾಃ ಭವಂತಿ, परिस्थितयः अनुकूला भवन्ति, तदा आत्मनि आत्मविश्वासो जायते, आदरो जायते, आरोग्यं समुच्यते, लभ्यते, स्वस्थो भविष्यति, धनमपि लभ्यते, समाजे आदरोपि लभ्यते। किं धनं लभ्यते, आदरोपि लभ्यते, सुखेन जीवति, तदा किं कार्यं? तथापि जीवभावम् उत्सृज्य उत्कृष्ट उपासनं कृत्वा समष्टि उपासनेन विश्वरूपभावनां कुर्यात्। तदा सर्वमपि अनैश्वर्यं नश्यति। दीनत्वम् इत्युक्ते अनैश्वर्यम्। अस्य उपासनेन अनैश्वर्यं नश्यति। हिरण्यगर्भोपासनेन ईश्वरोहम् इत्युक्ते दट् सेल्फ् कान्फिडेन्स् आयाति। ऐश्वर्यम्, अत्र पश्य, ऐश्वरम् ऐश्वर्यञ्चैव धर्मश्च, ऐश्वर्यमस्ति तत्र। ईश्वरभावः इत्युक्ते
ಈಶ್ವರಭಾವः ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪವರ್ ಓವರ್ ಅದರ್ಸೇ ಅಲ್ಲ, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಪವರ್ ಅಲ್ಲ. ಆತ್ಮಾನಂ ಜಯತಿ, ಆತ್ಮಜಯೇನ ಲೋಕಜಯೋಪಿ ಪ್ರಾಪ್ಯತೆ. when you conquer yourself, it is equal to conquering others. ಶಾಸ್ತ್ರಂ ಬ್ರೂತೆ ತದ್ ಐಶ್ವರ್ಯಂ ಅತ ಏವ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಐಶ್ವರ್ಯಂ ಅಸ್ತಿ. ಹಿ ನೆವರ್ ಫೀಲ್ಸ್ ಇನ್ಫೀರಿಯರ್. ಸೊ ಕಿಂಚಿದಿವ ಅಸ್ತಿ, ನ್ಯೂನಂ ಅಲ್ಪಮಾತ್ರಂ ಲೇಷಮಾತ್ರಂ ಅನೈಶ್ವರ್ಯಂ ಆಸೀತ್, ತನ್ನಿಮಿತ್ತಂ ತಸ್ಯ ಭಯಂ ಅಭೂತ್ ಇತಿ. ಭಯ ನಿಮಿತ್ತಂ ಕಿಂ ಕಿಂಚಿತ್ ಜೀವಭಾವೋ ಅಸ್ತಿ, ಕಿಂಚಿತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಲೇಷಮಾತ್ರಂ, ತದಪಿ ಅಪಗತಂ ಜ್ಞಾನೇನ ಏತಾವದುಚ್ಯತೆ. ಜೀವಭಾವೇ ಏವ ಅನೈಶ್ವರ್ಯಮಸ್ತಿ. ಯದ್ಯಪಿ ಐಶ್ವರ್ಯಮಸ್ತಿ, ಅತ್ರ ಪಶ್ಯ, ಯದ್ಯಪಿ ಉತ್ಕೃಷ್ಟಂ ಐಶ್ವರ್ಯಮಸ್ತಿ, ಸಹಸಿದ್ಧಮಸ್ತಿ, ಹೈಲಿ ಕಾನ್ಫಿಡೆಂಟ್. ಸಿ, ಕಾನ್ಫಿಡೆಂಟ್ ಪರ್ಸನ್ ಒಬ್ಬನಿದ್ದಾನೆ. ಉದಾಹರಣಂ ದದಾಮಿ. ಎ ಪರ್ಸನ್ ಈಸ್ ಹೈಲಿ ಕಾನ್ಫಿಡೆಂಟ್. ಏಕಃ ಕಶ್ಚನ ಪುರುಷಃ ಅತ್ಯಂತ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸಿ, ಧೈರ್ಯವಾನ್. ಅನ್ಯಃ ಕ್ಷತ್ರಿಯಃ, ಕ್ಷತ್ರಿಯೋ ವಾ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ವಾ ಬ್ರಾಹ್ಮಣಃ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರ ಸಂಪನ್ನಃ ಅತ್ಯಂತ ಲೋಕೆ ಪೂಜ್ಯಃ, ತಥಾಪಿ ಆತ್ಮಾನಂ ನ್ಯೂನಂ ಮನ್ಯತೆ. ಅಥವಾ ಕ್ಷತ್ರಿಯಃ ಚಕ್ರವರ್ತಿ, ತಥಾಪಿ ಆತ್ಮನಿ ನ್ಯೂನಂ ಮನ್ಯತೆ. ಉಭಯೋರ್ಮಧ್ಯೆ ಕಸ್ಯ ಸುಖಂ ಅಧಿಕಮಸ್ತಿ? ಯೋ ಶೂದ್ರೋಪಿ ಸನ್ ಅಥವಾ ದರಿದ್ರೋಪಿ ಸನ್ ಆತ್ಮನಿ ವಿಶ್ವಾಸಂ ಕರೋತಿ, ಧೈರ್ಯಂ ದತ್ತೆ, ಧೈರ್ಯಂ ಧಾರಯತಿ, ತಸ್ಯ ಸುಖಂ ಅಧಿಕಂ ವಾ. ಅಥವಾ ಅತೀವ ಸಂಪನ್ನಃ ರಾಜ್ಯ ಏನಂటే ಕ್ಷತ್ರಿಯಃ ರಾಜ್ಯಾದಿ ಸಂಪನ್ನಃ ರಾಜ್ಯಾದಿಯುಕ್ತಃ, ತಥಾಪಿ ಆತ್ಮನಿ ನ್ಯೂನತಾಂ ಅನುಭವತಿ. ಉಭಯೋರ್ಮಧ್ಯೆ ಕಸ್ಯ ಸುಖಂ ಅಧಿಕಂ? ಅತಯೇವ ಅತ್ರ ಐಶ್ವರ್ಯಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಹೈಲಿ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್. ಉಪಾಸನೆಯ ಸಂಪದೆಯ ತಸ್ಯ ಆಧುನಿಕರು ಏನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ದೀನತ್ವಂ ಈಸ್ ಡ್ಯೂ ಟು ಸೊಸೈಟಿ. ಕಮ್ಯುನಿಸಮ್ ಅಪಿ ತಥೈವ ವ್ಯಾಚಕ್ಷತೆ. Communism also interprets all the inferiority complex, all the sufferings, all the inferiority people are feeling only due to society, only due to society. ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಡಿಫರೆನ್ಸಸ್ ಇವೆ, ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಪಾವರ್ಟಿ ಇದೆ, ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಭೇದಗಳಿವೆ. Because of differences in the society, people are feeling inferior. Now I say, if there is an equality like in Islam and Christianity, nobody feels inferior, tell me. In Muslim society, nobody feels any inferior? I am asking. ಇದೇನು ಬುದ್ಧಿ ಇದು? ದೀನತ್ವಂ ಯದಸ್ತಿ ತತ್ ಸಾಮಾನ್ಯ ದೀನತ್ವಂ ಸರ್ವೇಷಾಮಸ್ತಿ ತತ್ ಜೀವಭಾವೇ ಅಸ್ತಿ. ಸರ್ವೇಷು ಜೀವೇಷು ಅಸ್ತಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣೇಷು ಅಪಿ ಅಸ್ತಿ. ಕಿಂತು ಸ್ವವರ್ಣನಿಮಿತ್ತಂ ನ್ಯೂನತ್ವಂ ನ ಕೃತ್ವಾ ವರ್ಣೇ ಸ್ವಾಭಿಮಾನಂ ಕೃತ್ವಾ ವರ್ಣಧರ್ಮಂ ಆಚರೇತ್. ತೇನ ಸ್ವಸ್ವವರ್ಣಸ್ಯ ಆಚರಣೇನ ಕ್ರಮೇಣ ತಸ್ಯ ಆತ್ಮನ ವಿಶ್ವಾಸೋ ಜಾಯತೆ, ಪುಣ್ಯಂ ಲಭತೆ, ಧನಾಧಿಕಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ, ಸುಖೇನ ಜೀವತಿ, ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸೇನ ಆದರೇಣ ಜೀವತಿ, ಸಮಾಜಮಪಿ ತಸ್ಯ ಆದರಂ ಕರೋತಿ, ಪ್ರಶಂಸಾಂ ಕರೋತಿ. ಸಿ, ಸಮಾಜೇ ಯಸ್ಯ ಆದರೋ ಅಸ್ತಿ. ಸಪೋಸಿಂಗ್ ಎ ಸ್ಮಾಲ್ ಪರ್ಸನ್, ಹೆಚ್ಚು ಹಣ ಇಲ್ಲ, ಎ ಸಿಂಪಲ್ ಮ್ಯಾನ್, ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಪರ್ಸನ್, ಬಟ್ ಇಫ್ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹಿ ಗೆಟ್ಸ್ ಹೈ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್, ಡಸ್ ಹಿ ಫೀಲ್ ಇನ್ಫೀರಿಯರ್? He is a highly respectable person because he is doing good work. He doesn't feel inferior. So that way, this is what our ideal Hindu dharma gives. Etad anavagamya yatheshtam acharanti. Astu. Atayeva bhayam kinchit ekam vakya mukta samapayami. Hiranyagarbhe yat nyunatvam bhayam utpannam tat kinchit anaishwaryam asit lesha matram. Tannimittam bhayam anubhoya ಆತ್ಮನಿ ವಿಚಾರ ನ ಕೃತವಾನ್ ಅವಿಚಾರ ನಿಮಿತ್ತಂ ತದ್ ಭಯಂ ಅಭೂತ್. ವಿಚಾರವು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಯದ್ಯಪಿ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಕಾರ ಇದೆ, ಉತ್ಕೃಷ್ಟ ಉಪಾಧಿ ಇದೆ, ವಿಚಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಎಂದು ಭಯವಾಯಿತು. ವಿಚಾರೇ ಕೃತೆ ಸತಿ ಭಯಂ ಅಪನೀತಂ, ಓಹೋ ಅಹಮಪಿ ಬ್ರಹ್ಮೈವ ಇತಿ ಜ್ಞಾನಂ ಜಾತಂ. ಲೇಷವಶಾತ್ ಅತ್ರ ಏವ ಎರಡನೇದು ನೋಡಿದೆ ಅಂದರೆ ಎರಡನೇದು ಎಲ್ಲಪ್ಪ, ಈ ನಿಮಿತ್ತಮೇವ ಆತ್ಮನಿ ಕಿಂಚಿತ್ ನ್ಯೂನತಾ ಲೇಷ ಮಾತ್ರ ನ್ಯೂನತ್ವಮಾಸೀತ್. ತದಪಿ ಅಪಗತಂ ಉಪಾಧಿರಪಿ ಅಪಗತಂ ಬ್ರಹ್ಮ ಮಾತ್ರ ಆತ್ಮಾನಂ ಪಶ್ಯತಿ ಪೂರ್ಣತೆಯ ಭಯಂ ಅಪಗತಂ. ಇದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಅನುಪದಿಷ್ಟಮೇವ ಕಥಂ ಜಾತಂ. ಅನುಪದಿಷ್ಟಮೇವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್
आत्मनि ज्ञानमस्ति वेदशास्त्रज्ञानमस्ति तत् वेदशास्त्रज्ञानं गृहीत्वा मननं कृतं तेन वेदशास्त्रज्ञानमित्युक्तं खलु वेदमन्त्राः सन्ति तेषाम् अर्थः विचारितः ओ अहमेव सर्वमस्मि अन्यमत्तो अन्यन्नास्ति तदा ज्ञानं जातं ವಾಕ್ಯವು ವಾಕ್ಯವಿತ್ತು ವಾಕ್ಯದ ಅನುಭವರೂಪ ಜ್ಞಾನವಿರಲಿಲ್ಲ ವಾಕ್ಯಮಾಸೀತ್ किन्तु वाक्यस्य अनुभवरूपज्ञानं नासीत् तत् विचारे कृते ज्ञानं जातं भयमपगतम् अस्तु एतावदेव अनन्तरम् अनुपदिष्टमेव श्रद्धातात्पर्यमिति आक्षेपं करोति तत् श्वो वक्ष्यामः ओम शान्तिः 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 ಅದು ಕಠೋಪನಿಷತ್ತಲ್ಲಿ ನೋಡಿದೆ ಗೀತಾ ಪ್ರಜ್ಞರು ಅದನ್ನ ಲಿಂಗ ಪುರಾಣಕ್ಕೆ ಟ್ರೇಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಲಿಂಗ ಪುರಾಣಕ್ಕೆ ನಾನೆಲ್ಲೋ ಹುಡುಕಿದೆ, ಅದು ಲಿಂಗ ಪುರಾಣದಲ್ಲಿತ್ತ ನೋಡಬೇಕು. ಬಟ್ ನಾನು ಮಹಾರಾಜರ ಪ್ರಿಂಟ್ ಲಿಂಗ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ನೋಡಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಪಾಠಾಂತರ ಅಂದ್ರೆ ಆ ಶ್ಲೋಕನೇ ಇಲ್ಲ. ಅಂಡ್ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯರದು ಒಂದ್ ಕಡೆ ಗೀತಾ ಭಾಷ್ಯದಲ್ಲಿ 11th ಚಾಪ್ಟರ್ ಅಲ್ಲಿ ಐ ಡೋಂಟ್ ರಿಮೆಂಬರ್ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಆಫ್ಟರ್ 35th ಶ್ಲೋಕ he quotes somewhere the same ಶ್ಲೋಕ, ಬಟ್ ಅದು ಎಲ್ಲಿದು ಅಂತಿಲ್ಲ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅವರು ಅಂದ್ರೆ ಅವರುಗಳು ಕೊಟ್ಟಿರೋದ್ರಲ್ಲೂ ಟ್ರೇಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಕೆಲವು ವಾಯುಲಿಂಗ ಇತ್ಯಾದಯೋ ಕಿಂಚಿತ್ ಪ್ರಾಚೀನ ಪುರಾಣಾನಿ ಸಂತಿ. ಆಧುನಿಕರು ಒಂದು 4 or 5 ಅತಿ ಪ್ರಾಚೀನ ಪುರಾಣಾನಿ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ವಿಷ್ಣು ಪುರಾಣ, ವಾಯುಪುರಾಣ, ಇನ್ನು ಯಾವುದೇ 1 or 2 ಇದೆ, ಐ ಥಿಂಕ್ ಲಿಂಗ ಅನಿಸುತ್ತದೆ, ಯಾವುದೋ 1 or 2, 3 or 4 or ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ 5 ದೀಸ್ ಆರ್ ಅತಿ ಪ್ರಾಚೀನ ಪುರಾಣಾನಿ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಥವಾ ಕೆಲವು ಹೇಳಿದ್ದರೂ ಅನಂತರ ಕಾಲ ಹೇಳಿದ್ದರೂ ದೇ ಕೇಮ್ ಇನ್ ದ 5th 6th century ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಟ್ ಶಂಕರರಿಗೆ ಪೂರ್ವವೇ ಅಲ್ಲವೇ? ಶಂಕರರು ಯದಿ 8th century, ವಿ ಡೋಂಟ್ ನೋ, ಯದಿ 8th century, ಯದಿ 8th ಶತಮಾನಂ 8ಮ ಶತಮಾನಂ ತತಃ ಪೂರ್ವತನಮೇವ. ಅದು ಹಾಗೆ ನೋಡಬೇಕು. ಅದರಿಂದ ಶಂಕರರು ಕೋಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ಥಿಂಗ್ ಈಸ್ ಯಾವುದು ಅಂದರೆ ಮೂಲಂ ಅಜ್ಞಾತಮೂಲಾः ಶ್ಲೋಕಾः ಅಜ್ಞಾತಮೂಲಾನ್ ಶ್ಲೋಕಾನ್ ಏಕತ್ರ ಸಂಗೃಹ್ಯ ಸರ್ವತ್ರ ಅನ್ವೇಷ್ಟವ್ಯಂ, ತಥಾ ಕರ್ತವ್ಯಂ. ತಥಾ ಕೃತೆ ಸತಿ ತೇಷಾಂ ಮೂಲಾನಿ ಲಭೇರನ್. మరి ವ್ಯಾಸವಚನ ಅಂದರೆ ಸ್ವಾಮೀಜಿ ವ್ಯಾಸವಚನ ಅಂದರೆ ಎಲ್ಲವೂ ಮಹಾಭಾರತಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾರೆ. ವ್ಯಾಸವಚನ ಅಂದರೆ ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಕೆಲವು ಕಡೆ ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಸುರೇಶ್ವರೈಹಿ ವ್ಯಾಸವಚನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಮಹಾಭಾರತದಲ್ಲೇ ಎಲ್ಲೋ ಇರಬೇಕು ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವರು ನಮ್ಮ ಬೋರಿಯವರು, ಭಾಂಡಾರ್ಕರ್ ಅವರು ಮಹಾಭಾರತ ಆಲ್ ಮ್ಯಾನ್ಸ್ಕ್ರಿಪ್ಟ್ಸ್ ಒಂದು ಕಡೆ ತಂದು ಅದರಲ್ಲಿ ಅವರು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದ ಕೆಲವು ಶ್ಲೋಕಗಳಿಟ್ಟು ಕೆಳಗೆ ಫುಟ್ ನೋಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ದೇ ಹ್ಯಾವ್ ರಿಜೆಕ್ಟೆಡ್ ಶ್ಲೋಕಾಸ್ ಇರುತ್ತವೆ. ಅಲ್ಯಾದರೂ ಇದೆಯಾ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ದೆನ್ ಅದು ಮಹಾಭಾರತ ಹೇಗಾಗ್ತದೆ? ಅದು ಯಾವುದೋ ಪುರಾಣ ಆಗಿರಬೇಕು. ಪುರಾಣವು ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ವಿಷ್ಣು ಪುರಾಣನೇ ಒಪ್ಪುತ್ತಾರೆ. ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತದೆ ಒಂದು ಅತಿ ಪ್ರಾಚೀನ ಎಂದು ಹೇಳಿರುವಂಥ 3-4 ಪುರಾಣಗಳಿವೆ, ಅವು ಮಾತ್ರ ವ್ಯಾಸನದು ಎಂದು ಒಪ್ಪಬೇಕು. 3 to 4 ಪುರಾಣಾಸ್ ಅತಿ ಪ್ರಾಚೀನ ಪುರಾಣಾಸ್ ಅಷ್ಟೇ. ಹಾಗಿಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಐ ಥಿಂಕ್ ಆಲ್ ದೀಸ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಹೊಂದುತ್ತದೆ ಐತಿ ಮಮ ಮತ ಮಮ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಅಸ್ತು.